नाम गोड पुरे गोड सकळही रसना हेरा रसा विटे घेता गोड अधिक हेरा रसा मरण गाठी हेने तुती संसारा रसना हेरा रसा विटे घेता घोट अधिक तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी रसना हेरा रसा विटे घेता घोट अधिक समचरण सरोजम सांगणिदामुदा भुंजगणनेत पाणी मंडळम मंडळानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव दासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तते भीमरद्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनिम्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंभदाम्भूज तेजस्पति प्रदेशम विधिराधिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं विवेकाने जाणे सुघटित समाजाती कविले महासिद्धांताचे गुणरसिकत्व उकलिले लसित भक्ती ज्ञाने तरविदासी भागवत तरतरू तया ज्ञानेशाते विमलमतीने वंदन करू नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही करा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजो वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुभूषणातं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये भक्तिभक्त भगवंत गुरु चतुर वपुणामयी जिनके पदवंदन करो नासत विघ्न अनेक विठ्ठल नाम गोड पुरे कोड सकळ ही रसना हेरा रसा मिटे घेता गोट अधिकही प्रस्तुत संप्राप्त ठिकाणी निरूपणासाठी उपस्थित केलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज यांच्या अभंग गाथ्यातील भगवान परमात्म्याचा नामाचा महिमा प्रतिपादन करणारा चार चरणाचा अभंग आहे. विठ्ठल उपस्थित अभंगाचं चिंतन करण्या अगोदर श्री क्षेत्र निवडगाव या ठिकाणी अखिल गुरु ब्रह्मांड नायक कारण करुणा गुरुनानक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश परमात्म्याच्या अनंत कृपेतून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या जन्म उत्सवानिमित्ताने सुरू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अनेक संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने हा नामसप्ताह संपन्न होतोय. प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडव्याच्या पवित्र असणाऱ्या या शुभ मुहूर्तावर आपण हा नामसप्ताह प्रारंभ करत असतो. याही वर्षी पाडव्याच्या दिवशी या नामसप्ताहाचा प्रारंभ होतोय. म्हणून भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा जन्म उत्सव आपण संपन्न करत असताना हा पवित्र दिवस आजचा गुढीपाडवा नाही का. सर्वप्रथम अगोदर आपल्या उपस्थित सर्व भाविकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपलं पुढील वर्ष सुखाचं समाधानाचं असणारं जावं हीच प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करूया. सुंदर असं वातावरण आहे नाही का. फक्त वेळ थोडीशी पुढे गेलेली नाही का. आदरणीय आमचे आप्पा असतील, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी असतील, आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू अविनाश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाची सेवा करत आहेत, हार्मोनियम वादक आहेत, चौकदार आहेत. सुंदर अशी साऊंड व्यवस्था आमचे तुषार मंडळ बोरसर आणि आपण समोर बसलेले सर्व श्रोते सज्जन मायबाप. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती मी बळा अर्चित असे भक्ती मनोनी बोल जरी गंगावती तरी स्मितारावती. आपण सर्व शिवस्वरूप सती स्वरूप सर्व असणारे श्रोते भक्तिमती सर्व माता सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आदरणीय ज्ञानेश्वरीची उपासना करणारे आमचे वर्गी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या सर्वांच्या चरणाला गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी आणि दुष्टिते सर्व भावे स्वभावे पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवनी मस्तक हे पाया
वारकरी संतांच्या प्रत्येकाने आज गुढी उभारलेली. का गुढी उभारायची? गुढी उभारण्याचं कारण आहे, गुढी काय आहे? आनंदाचं प्रतीक आहे. गुढी उभारणं आपण शेवटच्याही दिवशी, काल्याच्या दिवशी गुढ्या उभारतो की नाही घरावर, आनंदाचं प्रतीक आहे. का? कशाचा आनंद आहे? 14 वर्षाचा वनवास संपूर्ण ज्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा जन्म उत्सव आपण संपन्न करतोय, ते प्रभू रामचंद्र या दिवशी अयोध्येत परत आले. बरं का? राम आएंगे तो अंगना सजाएंगे. प्रभू राम अयोध्येत परत आले आणि अयोध्येच्या घराघरावरती गुढ्या उभारल्या लोकांनी. प्रभूच्या येण्याचा आनंद आहे. कोई कहियो रे प्रभु आवन की मन भावन की, आवन की मन भावन की, कोई कहियो रे प्रभु देवघरा आला, देवघरा आला. हो ऐका ऐका, देवाचं येणं, भगवंताचं येणं हे आनंद देणार आहे का दुःख देणार आहे? देवाचं येणं हे आनंदाचं आहे महाराज. आनंद होतो देव आल्याने, नाही का? पण खरं सांगा, देवाचं येणं प्रत्येकाकरता आनंदाचं आहे का? नाही का? एखादा व्यक्ती जर येत असेल तर दोन बाजू असतात, नाही का? नाण्याला दोन बाजू आहे. काहींना आनंद होत असतो तर काहींना वाईट वाटत असतं, काहींना दुःख होत असतं. तसं महाराज, आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना चांगल्या गोष्टी घडल्या की बरं वाटत नाही का? जे आसुरी विचाराचे माणसं आहे, प्रवृत्तीचे माणसं आहे, त्यांना चांगल्या गोष्टी, खरं सांगू का, मी आपल्याकडचं बोलत नाही, पण सप्ताह झाला सर्वांना बरं वाटतं. सप्ताह होणं, गावात परमार्थ सत्याग उत्सव होणं हे प्रत्येकाला बरं वाटतं का? एक वर्ग असाही असतो, आपल्याकडे असेल नसेल मला माहिती नाही, पण बरं का या गोष्टी त्यांना आवडत नसतात. बरं का? ही हिरण्यकश्यपूच्या कुळातली माणसं आणखी आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि म्हणून अयोध्येत आजच्या दिवशी असणारा आनंद आहे महाराज. दीप जला के दिवाळी हम मनाएंगे. दिवाळीचा आनंद साजरा भगवंत परत आल्यानंतर महाराज. तसं आपण आजचा हा पहिला दिवस आहे आपल्या वर्षाचा, नाही का? मराठी वर्ष आपला आजच्यापासून सुरुवात झाली, नाही का? आणि म्हणून याचा आनंद म्हणून आपण असणारे आज गुढ्या उभारलेल्या आहे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती जावी टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती जावी टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती जावी. जय हो हाताने टाळी वाजवली पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, नाही का? माझ्या जीवी आवडी पंढरपुराची, माझ्या जीवी आवडी पंढरपुराची, पांडुरंगी मनरंजनी, पांडुरंगी इच्छा ज्ञानोबा म्हणतात, माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने नवडी. आनंदाचं प्रतीक आहे ही गुढी उभारावी. आणि म्हणून आजचा तो पवित्र दिवस आहे आपल्या नाम सप्ताहाची. म्हणून सांगतो बरं का, पहिल्या दिवशी चांगल्या गोष्टीने सुरुवात व्हावी. जीवनाचा पहिला दिवस, आयुष्याचा पहिला दिवस, वर्षाचा पहिला दिवस, नाही का? चांगल्या गोष्टीने सुरुवात केली पाहिजे. म्हणून मी असं ऐकलं, मी काही नव्हतो तेव्हा,
पण शेतकरी वर्ग पाडव्याच्या दिवशी नाही का आपली धान्याची रास घेऊन असणारे जायचे मोंढ्यावर लोक पहाटे भल्या पाठी गाडी घेऊन. आमचे आजोबा सांगायचे पहाटे नंबर लागायचे लोक का बरं म्हणजे ते व्यापारी एक फेटा बांधायचे जो लवकर जाईल त्याला. तुमच्याकडे होतं नव्हतं मला नाही माहिती, परंतु आमचे आजोबा अविनाश महाराज सांगायचे सर्वात अगोदर जो जाईल तो फेटा बांधायचे म्हणले तो व्यापारी त्या माणसाला, आणि म्हणून लोक जायचे. चांगली सुरुवात जीवनाची, चांगली सुरुवात आणि म्हणून वर्षाची चांगली सुरुवात आपण या नामसप्ताहातून करतोय बरं का. आणि म्हणून सुंदर असं वातावरण आहे. या नामसप्ताहात पहिल्या दिवसाची सेवा आदरणीय आप्पांच्या आणि ग्रामस्थ भजनी मंडळाच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली आहे. त्याच्याकरता आजच्या दिवशी भगवान परमात्म्याचा नामाचा महिमा प्रतिपादन करणारा तुकोबरायचा अभंग मी उपस्थित केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. अंतःकरणातल्या सर्व इच्छा जर आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या असल्या तर त्याच्याकरता एक साधन आहे, ते भगवान परमात्म्याचं नाव आहे. पुरेपूर सकल ही महाराज सर्व ज्या इच्छा आहे मनातल्या त्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्याच्याकरता काय पर्याय, काय साधन आहे, ते देवाचं नाव आहे. आणि ते नाव असं तसं नाही महाराज, ते नाव गोड आहे. नाम गोड, नाम गोड, पुरेपूर सकल ही. आणि ते नामचिंतन एकदा आपण घेतलं बरं का तर बाकीचे रस घेण्याची इच्छा त्या रसनेची राहत नाही. रसना इरा रसा विटे घेता घोटा अधिक हे जसं जसं आपण नामचिंतन या जिभेने घेऊ तसं अनेक जे विषयाचे रस असतील ते रस सेवन करण्याची इच्छा या जिभेची राहत नाही. महाराज म्हणतात अनेक वेगळे जे रस आहे त्या रसाच्या पाठीमागे मरण बांधलेलं आहे. अनेका रसा मरण गाठी. पण हा जो नामस्मरणाचा जो रस आहे, भक्तीचा जो रस आहे, परमार्थाचा जो रस आहे, या रसाने या संसाराचं असणारं बंधन तुटल्या जातं. येणे तुटी संसारा. तुकोबराय तर म्हणतात आमच्या जीवनामध्ये या भगवान परमात्म्याचं नामचिंतन हा विठ्ठल आमच्या करता आहार झालेला आहे. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. रसना इरा रसा विटे घेता घोट अधिक हे विठ्ठल विठ्ठल. तुकोबरायांनी या अभंगातून भगवान परमात्म्याच्या नामाची मीमांसा केलेली, नामाचा महिमा प्रतिपादन केलेला आहे. सर्व संतांनी बरं का महिमा प्रतिपादन करत असताना देवाच्या स्वरूपाचा महिमा वेगळा आहे, देवाच्या शक्ती सामर्थ्याचा महिमा वेगळा आहे, पण देवाच्या नामाचा महिमा वेगळा आहे. विठ्ठल कधी कधी संत वाङ्मयामध्ये भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा महिमा सुद्धा आपल्या समोर आपल्याला वाचायला ऐकायला मिळत असतो बरं का. त्या भगवान परमात्म्याचं रूप जर आपण पाहिलं तर त्या रूपाला पाहण्याचा महिमा आहे, त्या स्वरूपाला पाहण्याचा महिमा आहे. काय हो आपल्याला प्राप्त सुखाची इच्छा असणारी, त्या सुखाची प्राप्ती व्हावी अशी जी इच्छा आहे त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला पाहिल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले साजणी. आपल्या बुद्धीला सांगतात ज्ञानोबराय की अपेक्षित सुखाची आम्हाला प्राप्ती झाली त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहिल्यानंतर. त्याचं रूप पाहावं, आमच्या इच्छा पूर्ण होतात. ऐका शक्ती सामर्थ्याचा महिमा आहे. संतांनी त्याच्या शक्ती सामर्थ्याचा महिमा वर्णन केलेला आहे. काय करू शकत नाही भगवान परमात्मा, काय करू त्याने ठरवलं करशील करी नवे काही राईचा आपल्या करू जरी होय राहणार रंग त्याचा.
त्याच्या मनात आल्यानंतर तो करू शकतो. भगवान परमात्मा त्याच्याकडून कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे त्या देवाकडे. गतिर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. कसा आहे तो भगवान परमात्मा. आद्य गुरु शंकराचार्य वर्णन करतात, मुखम करोति वाचालम भंगुम लंघयते गिरिं यत्रपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. मुखम करोति वाचालम, त्याची कृपा झाली तर मुख्य माणसाला वाचा यायला उशीर नाही का. आजकाल अनेक माणसं आपलं दुकान मांडून बसलेले आहेत जागोजागी. लोक म्हणजे त्यांच्याकडे मुख्य बोलायला लागतात, त्यांच्याकडे पांगळे चालायला लागतात, त्यांच्याकडे बहिऱ्यांना ऐकू येतो. महाराज, जगाला बोलवणारे लोकांची दुकानं जागोजागी आहे. भगवान परमात्म्याची महाराज कृपा संपादन झाली तर काही होऊ शकतं नाही का. काय गरज आहे कुठे नाही का. संत म्हणतात, राजयाची गंगा काय भीक मागे मनाची याद दे सिद्धी पावे. आम्हाला काय पुढे हात पुढे करण्याची गरज आहे महाराज. आम्ही त्याचे दास आहोत नाही का. तो भगवंत समर्थ आहे आम्हाला देण्यात. त्याने ठरवलं तर तो काही देऊ शकतो. मुख्याला वाचा देऊ शकतो. पांगळ्या माणसाला पर्वत असणारा उल्लंघन करून पुढे प्रवास त्याचा सुखरूप करू शकतो. या कृपा तमं वंदे परमानंद. त्याचं शक्तीचं सामर्थ्य आहे. त्याची कृपा जीवनात व्हावी बरं का. भगवंताने अवकृपा केल्यावरही काय होतं आपण पुराण पाहिलेले. ज्यांच्या ज्यांच्यावर देवाची अवकृपा झाली त्यांचं काय झालं महाराज. म्हणून अवकृपा होऊ नये, त्याची कृपा व्हावी. अपेक्षा तर आमच्या भरपूर असतात, पण आमचं कुठंतरी सामर्थ्य कमी पडत असतं बरं का. इच्छा भरपूर आहे आता आम्हाला, परंतु आम्ही कुठंतरी आमची पात्रता कमी पडत असते. कोणीतरी खूप गोड म्हणलेलं आहे अविनाश महाराज, तेरा होकर भी तुझको सिर झुकाना भूल जाता हूं, तेरा होकर भी तुझको सिर झुकाना भूल जाता हूं, तेरे दरबार में आना भूल जाता हूं. शिकायत तो हर रोज करता हूं तुझसे, शिकायत तो हर रोज करता हूं तुझसे कि तू मिलता नहीं मुझको. शिकायत तो हर रोज करता हूं तू मिलता नहीं मुझको, लेकिन इस लायक खुद को बनाना भूल जाता हूं. नहीं का. आपण त्या योग्यतेचे आहोत की नाही, आपली ती पात्रता आहे की नाही हे विसरतात ना लोक. यापेक्षा भरपूर आहे. भगवान परमात्म्याने कृपा करावी ही इच्छा आहे, देव मिळावा ही इच्छा आहे, पण आपण ती पात्रता अगोदर निर्माण केली पाहिजे. संत जेव्हा भगवंताकडे जातात ना, देवाला अगोदर विनंती करतात, देवा आम्हाला अगोदर त्या योग्यतेचं बनवा. नाही का. योग्यतेचं बनवा, त्या लायकीचं बनवा, त्या पद्धतीचं बनवा. करोनी उचित, करोनी उचित,
अगोदर आम्हाला द्या, मग आमच्या पदरात काम घाला, आम्ही तेव्हा अधिकारी होऊ, तेव्हाच त्या योग्यतेचा आपण अगोदर या योग्यतेचे आहोत की नाही विचार केला पाहिजे. भगवंत समर्थ आहे महाराज, तो देईल ना, नाही का. आतापर्यंत अनेकांना त्याने दान दिलेले आहे, अनेकांवरती कृपा केलेली आहे. खरं सांगू का, लोक लाखोच्या संख्येने त्याच्या दरबारात जातात, वेळ आहे म्हणून का. काय वाटतं तुम्हाला, पंढरपूरला जर चैत्र वारी, माघ वारी, आषाढ कार्तिकी वारी जर पाहिली तर लाखोच्या संख्येने लोक असतात की नाही. का जातात लोक पंढरपूरला. तो बसलेला आहे सर्वांवर कृपा करण्याकरता. जयाची वासना तया कैसे पुरवावे, ज्याची जशी इच्छा असेल तसं तो भगवंत कृपा करतो, म्हणून लोक त्याच्याकडे जातात महाराज. आंधळ्या पांगळ्याचा विठोबा आता हे प्रसवला विश्वकोशी घडी मोडे रमा पाप पुण्य हे भवदुःख गुणवारी तुझवा सोनी चिंता, भवदुःख गुणवारी तुझवा सोनी चिंता. धर्म का जागो तुझा. ऐका ऐका, तो महाराज तिथं विटेवर आहे, कृपा करतो, म्हणून लाखोच्या संख्येने लोक जात आहेत. कृपा की न होती जो आदत तुम्हारी, कृपा की न होती जो आदत तुम्हारा, सुनी रहती अदालत तुम्हारी, कृपा की न होती जो आदत तुम्हारी, कृपा की न होती जो आदत तुम्हारी. त्याची कृपा संपादन ज्याच्या जीवनात झाली त्याचा बेडा पार होतो बरं का. पण त्याची कृपा व्हावी असं आपलं महाराज जीवन असलं पाहिजे, असं जीवन जगलं पाहिजे. आपल्याला महाराज जीवन जगत असताना त्याने इतकी कृपा केली, पण आपण विसरलो त्याच्या सर्व कृपेला, आणि असं वाटतं की मी करतो म्हणून, नाही का, मी करतो म्हणून. कोण करतो म्हणून होतं हे, आम्ही करतो म्हणून. महाराज हे आपल्याला बुडण्याला कारण आहे बरं का. या गोष्टी मी म्हणणं हे आपल्याला बुडण्याला कारण आहे. तो तरते तरते भी डूब गए जिनको खुद पर गुमान था. ऐका बर, वो तरते तरते भी डूब गए जिनको खुद पर गुमान था, वो डूबते डूबते भी तर गए जिन पे वो मेहरबान था. ज्यांच्यावर त्याची कृपा आहे. लोकांना असं वाटतंय ते बुडणार आहे, आता बुडणार आहे, बुडणार आहे, पण महाराज तारणारा तो आहे, नाही का. जाको राखी साइया मार सके ना कोई, बाल विवाह का कर सके ना जग वेलू. त्याची कृपा आहे तर कोणी काही करू शकत नाही महाराज.
अभंगाची लागली जे अभंगा त्याची कृपा व्हावी. समर्थ आहे तो. त्याने एकदा ठरवलं तर महाराज आपल्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करेल आणि परमानंदाची प्राप्ती जीवनात होईल. त्याची कृपा. समर्थ आहे तो देव. शक्ती सामर्थ्य. रूपाचा महिमा वेगळा आहे, शक्तीचा महिमा, सामर्थ्याचा महिमा, नामाचा महिमा वेगळा आहे देवाच्या. बर, भगवान परमात्म्याच्या नामाचा महिमा संतांनी प्रतिपादन केलेला आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं, त्याच्या नामाचा महिमा अगम्य आहे, नाही का? वेद जाणू गेला. महाराज किती सामर्थ्य आहे, किती महिमा आहे त्याच्या नामाचा. सर्व संतांनी वर्णन केलेलं आहे. कसं आहे देवाचं नाव, कसं आहे देवाचं? अवघड आहे का सोपं आहे? काय उत्तर आहे? देवाचं नाव सोपं आहे का अवघड आहे? सोपं. सोपं असलं तर घेतलं असतं की नाही लोकांनी. नारद मुनी आश्चर्य व्यक्त करतात. नारद मुनी एक आश्चर्य व्यक्त केलं आहे का? सुलभम भगवानना जिव्हाचे वशवर्तिनी तथापि नरकं यान्ति किमाश्चर्यमतः परम्. ऐका, सुलभम भगवानना, देवाचं नाव सोपं आहे म्हणजे नाही. देवाचं नाव कसं आहे? जसं तुम्ही उत्तर दिलं सोपं आहे, तसं नारदजी सांगताय सुलभम भगवान, देवाचं नाव सोपं आहे. पुढचं ऐका, जिव्हाचे वशवर्तिनी, आपल्या पूर्ण सर्वांच्या मुखात जीव आहे की नाही? कोण असं आहे ज्याच्या मुखात जीव नाही? वरबूट करा बरं. जीव आहे प्रत्येकाला, प्रत्येकाला. खरं सांगा, आपल्या प्रत्येकाच्या मुखातली जीभ आपलं ऐकते का आपल्या शेजाऱ्याचं? हार्मोनियम वाजत झाला. आपल्या जी मुखातली जीभ आपलं ऐकते का लोकांचं? आपलं ऐकते की नाही? ती आपल्या वश आहे की नाही? ती आपल्या ताब्यात आहे की नाही? जिव्हाच्या वशवर्तिनी, ती वश आहे आमच्या, ती आमच्या ताब्यात आहे. जर जीव आमच्या ताब्यात असेल तर तिने देवाचं नाव घेतलं पाहिजे की नाही? देवाचं नाव सोपं आहे, जीव आमच्या ताब्यात आहे. पण एवढं असून लोक नरकात जात आहेत. तथापि नरकम यान्ति, तरी सुद्धा लोक नरकात जात आहेत. आश्चर्य आहे की नाही? याच्यापेक्षा काय आश्चर्य असू शकतं? देवाचं नाव सोपं आहे, जीव आमचा ऐकते, मग नरकात जायला पाहिजे की नाही? जात आहेत की नाही? असंख्य लोक नरकात जात आहेत. म्हणून आपल्या ऐकणाऱ्या जिभेला आपण अगोदर आदेश केला पाहिजे. काय? Hey,
देवानेला त्या वाचेला आदेश केला पाहिजे. जर ऐकते ना आपलं वश आहे ना आपल्या ती घेई घेई माझे वाचे विठोबाचं नाव हे वाचे हे वाणी तू घेतलं पाहिजे. सोपं आहे देवाचं नाव घेणं पण तरी आम्ही घेत नाही महाराज सोपं असून सुद्धा नाही का बरं नाही घेत. देवाचं नाव सोपं आहे तरी आम्ही का घेत नाही. प्रतिबंध निर्माण होतो महाराज पापाचा. पाप आडवं येतं बरं. कुठंतरी आपलं बरं व्हायचं असेल तर आपल्या जवळचं पाप आपलं बरं होऊ देत. तुमच्याकडचं माहिती नाही महाराज पण काही भागात असं आहे जर आपलं बरं होत असेल तर काही लोकांना ते चांगलं दिसत. कोणाला आपलं बरं झालेलं कोणाला चांगलं दिसत नाही हो. कोणाला चौकार कोणाला हा बरोबर शेजारी असतील इथं. तुकोबाई म्हणतात तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. बरं का आपलं हित व्हायचं असेल तर पाप आडवं येऊन उभं राहत होऊ देत नाही. त्याला बरं वाटत नाही आपलं बरं झालेलं. तसं ते पाप आपल्या जिभेवर भगवंताचं नाव येऊ देत नाही बरं का. हो मी सांगत नाही. ज्ञानोबराय म्हणतात ज्या लोकांकडे पाप अधिक आहे जे पापी आहे नाही का हे देवाचं नाव घेत नाही. नामापासून ते विमुख राहतात नाही का. नामासे विमुख तो नर पापी. हो तो नर कसा आहे पापी आहे महाराज. जो विमुख आहे नामा घेत नाही त्याचं जीव ज्याची वाचा भगवंताचं नाव घेत नाही महाराज. सोपं असून सुद्धा देवाचं नाव येत नाही मुखामध्ये. पण एक सांगतो तुम्हाला महाराज या जीवनाला खरी किंमत जर असेल ना तर भगवंताच्या नामचिंतनाने. हो हो पंछी पंख विना हस्ती दंत विना नारी पुरुष विना सुमिरन कर मेरे मना. सुमिरन कर मेरे मना बीती उम्र हरिना बिना. पक्षी आहे पण त्याला जर पंख नसेल तर पक्षी आहे पंख नसेल तर काय महाराज शोभायला. कसं जीवन आहे त्याचं पंखाशिवाय. हाती आहे पण त्याला दात नाही का. तसं मानवी जीवन आहे पण नामस्मरण नाही का. पर्वत सुना एक वृक्ष बिना नदी सुनी एक जल बिना. कहत कबीरा सुन भाई साधो जीवन सुना बिना. महाराज भगवंताचे नाम जर नसेल तर नाही का तर खरं परमार्थ भक्ती जर नसेल नामस्मरण नसेल या जीवनाला किंमत आहे का. माझे तुकोबाई म्हणजे तुम्ही सर्व गोष्टी केल्या नाही का. सर्व गोष्टी केल्या भगवत परमात्म्याचं नामचिंतन नाही परमार्थ नाही भक्ती नाही. मग नाही तरी नाही तरी
काय जेवणाला? निळोबाई म्हणतात येथे येऊन केले काय? विठ्ठल नाही आठविला. भगवान परमात्म्याचं भक्त नामस्मरण जर नाही केलं, काय केलं तुम्ही? जन्माला येऊन, नाही का? अरे मुळा भाग्यहीना, भाग्यहीना तुम्ही नामस्मरण परमार्थ नाही. आपलं पाप आपल्याला मोठ्या देवाचं नाव येऊ देत नाही. पण खरं सांगतो, भाग्यवान आहेत ते जे नरदेहाला आल्यानंतर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतात. काही नाही महाराज, याच्यापेक्षा वेगळं त्यांचं जीवन नसतं बरं का. भगवंताचं नाम, भक्ती, परमार्थ. कारण त्यांना माहिती आपण आलो तरी कशा करता मृत्यू लोकात महाराज. आपण विसरलेलो आहे, पण संत महात्मे विसरले नाही महाराज आलो कशा करता या गोष्टी. आपल्याला विसर पडला, आपण गेलो विसरून. कुठून आलो, कशा करता आलो, काय करायचंय, पुढे कुठं प्रवास आहे, नाही का? इथंच थांबणार आहोत सर्व. नेवरगावला हल्ली मुक्काम जरी असला तरी कायमचा आहे का? कायम नेवरगाव मध्ये नाही महाराज, पुढे प्रवासी आहोत आपण, नाही का? तुकाया नगर का तुझे अपने वतन पे जाना है. कुछ पल की जिंदगानी, थोड्या 2 दिवसाचं नाही का, 2 दिवसाचं जीवन आहे आपल्याला मिळालं. ते सोडून आपल्याला हे मृत्यूलोक सोडून जावं लागणार आहे. म्हणून जाण्याच्या अगोदर महाराज आपण देवाचं नामचिंतन, ज्याच्या करता आलो त्या गोष्टी घडल्या पाहिजे जीवनात. नाहीतर आले आणि परत तसेच निघून गेले. आपण म्हणत असतो ना, जन्माला आला काय महाराज, काय अर्थ आहे त्या जीवनाला? खरं सांगा, आपलं जीवन फक्त याच्या करता आहे का? याच्याकरता म्हणजे पोट भरण्याकरता? माणसं काही फक्त खाण्याकरता जगतात. जगण्यापुरतं माणसांनी खाल्लं पाहिजे बरं का, खाऊच नाही असं नाही. जेवढं लागतं जीवन जगण्याकरता तितकं घेतलं पाहिजे. पण नुसतं खाण्याकरताच आपलं जीवन आहे हे समजू नये ना महाराज, पोट भरण्याकरता. हो, कुत्री, मांजरं, गाढवं, डुकरं सुद्धा स्वतःची पोट भरत असतात, ती कुठं उपवाशी राहतात? खरं या जीवनाची किंमत, या जीवनाचं सार कशात असेल तर परमार्थ भक्ती, भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करण्यात आहे. सोपं आहे देवाचं नाव, नाही का? सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्व सोपं, साधन सुलभ गोमटे. पण महाराज पुन्हा म्हणतात परी उपतिष्ठे. पुण्य असेल तर देवाचं नाम चिंतन आपल्या मुखावर येईल. सोपं आहे. आणखी महाराज म्हणले सोपा असून सुद्धा गोड. गोड घेतो की नाही आपण? आजचा पहिला वर्षाचा दिवस कडू केला का गोड? प्रत्येकाच्या घरी गोड गोड केला ना तुम्ही? गोड भाव वाटतं की नाही? मग देवाचं नाव घ्यायला काय अडचण आहे महाराज? गोड चहा घेतात की नाही माणसं? काही तर म्हणली महाराज सकाळी आम्हाला काय लागतो 2 कप. एकाने भागत नाही, 2 कप चहा घ्यावा लागतो, नाही का? अहो महाराज देवाचं नाव तर इतकं गोड आहे. किती गोड आहे? नाम
आहे, किती गोड आहे, किती गोड. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे, अमृतापेक्षा. हो. जीवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास अमृत जयास जीवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. अमृत सुद्धा ज्याच्या पुढे फिका आहे. मला इतकं देवाचं नाव गोड आहे. मग गोड गोड आहे महाराज, अमृतापेक्षा गोड आहे. अमृत ज्याच्या पुढे फिका आहे. आम्हाला का गोड लागत नाही? आम्हाला का गोड लागत नाही? कारण आम्हाला दुसऱ्या महाराज विषयाची गोडी लागल्यामुळे नाम गोड लागत नाही, परमार्थ गोड लागत नाही ना आम्हाला. विषय विषयाचा पडिपाड गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय गोड जीवासी झाला. जे कडू आहे ते गोड लागते ना आम्हाला. कडू जे विषय आहेत ते आम्हाला गोड लागतायत. आणि परमार्थ जो गोड आहे तो आम्हाला कडू वाटतो, नको नको वाटतो नामस्मरण घ्यायला. आम्हाला परमार्थ नको वाटते, आम्हाला भक्ती नको. कारण हो आम्हाला इतर हे सर्व असणारे विषय रस घेण्याची सवय लागलेली. पण एक सांगतो महाराज, वेळेत आपण सावध होऊन जर नाही नामस्मरण केलं ना, कधी करणार आहे मग? कधी कधी आता जर नाही घेतलं देवाचं नाव तर कधी? रटले हरिनाम हरे रसना अंत समय नाही. शेवटी ही जी भालेली काय सांगते तर माणसं म्हणजे आता काय आमचं रामराम म्हणण्याचं वय आहे का? आता काय परमार्थ तीर्थयात्रा करण्याचं वय आहे का? करू महाराज, घेऊ नंतर. परंतु संतांनी सांगितलं बाबा नंतर मध्ये अंतर पडत असतो. नंतर काय कल करेसो आज आणि आज करेसो अभी.
काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःख. नामस्मरण करा दादा, नाही का? नंतर काय सांगावं म्हणले, ही शेवटी जीव हालेल का नाही महाराज, अंत समय हिले नाही. हो, वेळ येईल ना असा, एक जीवनामध्ये असा प्रसंग येईल. शेवटीच्या काळात महाराज आपल्याला अंगम गलितम पलितम मुंडम, शंकराचार्य म्हणतात गात्र गलित होतील नाक मुख काळ आणि शिमूळ श्वाना परिगती सर्व करते. अशा वेळेत परमार्थ कसा नामस्मरण हो. आणि मग सांगतो तुम्हाला, हे आयुष्यभर महाराज आपल्या अहंकारात जीवन जगलेल्या माणसांची काय गती होईल. हो, कबीर महाराज म्हणतात, चोप चोप के पगड़ी बांधी, चोप चोप के पगड़ी बांधी, खाए पान का बीड़ा, जब जब जी की गांठ पड़ी तो, जब जब जी की गांठ पड़ी तो जाएगा नंगा उघड़ा. हो भाई रे हुशार रहना बे, हो भाई रे हुशार रहना बे, खुदा का नाम जपना बे, खुदा का नाम जपना बे, खुदा का नाम जपना हो भाई रे हुशार रहना बे, खुदा का नाम जपना, अविनाश महाराजांबरोबर काय नाही का. मी सांगत असतो, मृदंग जोडणं वेगळं वाजवणं वेगळं असतं नाही का. समाजाला आता जोडणारी माणसं लोक डोक्यावर घ्यायला लागली. दोन्हीकडून वाजवलं पाहिजे, जोरात वाजवलं पाहिजे. महाराज वादन त्याला म्हणतात की फक्त जी समोर बसलेली भाविक श्रोते ना त्यांच्या मनाचा ठाव घेतला पाहिजे. त्या काय अविनाश महाराज वाजवतात महाराज गोड नाही. मी लहान असताना एक चित्रपट पाहिला होता बर का. ती लासूरची यात्रा असते ना आमची, त्या यात्रेत बर का. आणि मग तो जो विलन होता ना तो त्या माणसाला म्हणायचा, हे ठाकूर तेरे हात मुझे दे दे. असं वाटतं मला यांना म्हणावं, अविनाश महाराज हे तुमचे हात द्या मला. काय गोड वाजवत वा, गोड आहे गोड. महाराज सावध व्हा, हुशार राहा. म्हणजे काय सावध व्हा म्हणजे सावध व्हा, वेळेवर देवाचं नामस्मरण करा. काही लोक म्हणले आम्हाला काय सावध होण्याची गरज आहे, काय देवाचे नामस्मरण करण्याची गरज आहे. आम्हाला नाही देवाचे नाव घ्यायची अपेक्षा, नाही भक्ती करणार आम्ही, नाही परमार्थाची गरज आम्हाला. का आमच्याकडे सर्व आहे, गाडी आहे, बंगला आहे, माडी आहे, शेत आहे, सर्व आहे. आम्ही नाही देवाचं नाव घेणार. महाराज तुम्हाला सांगतो, या सर्व गोष्टी असल्या तरी जगाच्या पाठीवर एक दुःख मात्र प्रत्येकाला येणार आहे. एक आलं एक यायचं आहे. जन्माचं दुःख भोगलंय आम्ही, आणि जन्माला आल्यानंतर शेवटचं एक दुःख आम्हाला भोगायचं शिल्लक राहिलं, ते मृत्यूचं दुःख आहे. आणि या आत्यंतिक दुःखातून जर आपल्याला मुक्त होण्याची इच्छा असेल तर आपल्याला देवाचं नाव घ्यावं लागेल. इथं त्याच्याशिवाय कोणी नाही सोडवू शकत आपल्याला या दुःखातून, नाही का. कोण सोडवणार.
तुका म्हणणे तुझं सोडवी न कोणी एका त्याच्याशिवाय कोण सोडवणार आहे नाही का? काही लोकांनी शंका घेतली, म्हणली महाराज आम्ही विश्वास ठेवणार नाही, याच्या अगोदरचे काही पुरावे आहेत का? कोणाला सोडवलं का त्याने? याच्या अगोदर काही पुरावे असतील तर सांगा, असतील तर सांगा. महाराज म्हणले त्याने आतापर्यंत अनेकांना सोडवलेलं आहे बरं का, अनेकांना. हो, कितीतरी आहेत. मागे तारिले बहुता, मागे तारिले बहुता, नामाची कास ज्यांनी असणारी धारण केली धरली, मागे उतरिले बहुत. मग पाहिलं ना मागे पुराण पहा नाही का, भूतकाळात अनेकांची चरित्र भाग आपल्याला माहितीये. त्याने ज्यांनी नामचिंतन केलं महाराज त्यांना या दुःखातून सोडवलं बरं का. एका काळात महाराज त्यांचा पूर्वार्ध जर पाहिला तर कसा आहे पहा तुम्ही. अनेक प्रकारचे दोष घडले, अनेक प्रकारचे पाप घडले, अनेक प्रकारचे असणारे हत्या त्यांच्या जीवनात घडल्या, वाल्या पोळ्याचं बरं का. चरित्र भाग आपल्याला तर सांगत नाही. वाल्मिक बडा हीन दीनता, वाल्या पोळी महाहत्यारी नाही का. नामे तारीला महाराज तो नामाने तरलेला आहे बरं का. नामेची तारीले कोट्यान कोटी. देवाचं नाव घ्या, तरल्याशिवाय राहत नाही माणसं. हो, कृष्ण कहने से तर जाएगा,
पार भव से उतर जाएगा, जाएगा पार भव से उतर जाएगा। होगी घर घर में चर्चा तेरी, होगी घर घर में चर्चा तेरी, जिस गली से गुजर जाएगा। कृष्ण मला वाटलं घरी चालले काय होगी घर घर में चली जा तेरी, होगी घर घर में चली जा तेरी, जिस गली से गुजर जाएगा। हो प्रत्येक गल्लीने जर तुम्ही जाल तर तुमची चर्चा चांगली होईल। वा माणूस असावा तर असा नामदार बघ। काही असाही वर्ग आहे, लोक निघून गेल्यावर तसे माणसं जर गेले तर लोक त्यांच्याविषयी म्हणत असतात की तो काय माणूस होता का? लोक म्हणले तो काय माणूस होता का? म्हणले काय त्याचं जगणं, काय त्याचं राहणार, नुसता खायचा राहायचा फक्त एवढंच नाही तर दुसरं काय माणसासारखं आहे? तो काय माणूस आहे का? पण काही माणसं असे असतात, लोक म्हणत असतात तो माणूस नाही तो देव माणूस होता। होगी घर घर में चर्चा तेरी, जिस गली से गुजर जाएगा। महाराज भगवान परमात्म्याचं नाम चिंतन आपल्याला या दुःखातून निवृत्त करतो, बाहेर काढतो, सोपं आहे। अंतःकरणात ज्या ज्या इच्छा असतील, हो काही म्हणले काय होतं देवाचं नाव घेतल्यानंतर, तर आमचे संत सांगतात काय नवे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार। महाराज म्हणतात सर्व साधनात श्रेष्ठ साधन आहे भगवान परमात्म्याचं नामचिंतन। आणि एक सांगतो, ज्यांना ज्यांना नामाची गोडी लागली ना ते नामाशिवाय राहू शकत नाही बरं का। ही जीव आहे ना मग दुसरं घेण्याची इच्छा करत नाही महाराज, विटते त्या सर्व प्रपंचिक विषयिक रसापासून आणि फक्त असणार याचीच अपेक्षा, याचंच असणारं सेवन करत असते महाराज। एकदा का महाराज याचे पुन्हा 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 नामचिंतन आपल्याला गोडी लागली की तुकोबा अभंगाच्या दुसऱ्या चरणातून सांगताय रसना सांगताय तरस नाही रसाविटे
इतर जे रस आहे बरं का, प्रपंचिक असणारे जे रस आहे त्याला विटली म्हणली ही रसना, नाही का? विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैठे. विटलं मान प्रपंचिक रसाला असणार आहे चित्त. का बरं? कारण महाराज जसं जसं आम्ही नामचिंतन करत गेलो ना, घेत गेलो ना, नामाची असणारी गोडी लागली त्या रसाची, तर बाकीचे असणारे रस आपल्याला माहिती आहे. एकदा अश्वत्थामा हस्तिनापुरात गेला महाराज, आणि हस्तिनापुरात अश्वत्थामा गेल्यावर त्याला तिथं दूध प्यायला मिळालं, आणि त्याने ते दूध घेतलं आणि विचारलं हे कोणता पदार्थ आहे, काय म्हणतात याला? त्यांनी सांगितलं अरे हे दूध आहे. म्हणजे हे जर दूध आहे तर मी रोज पितो ते काय? आई मला जे रोज दूध म्हणून देते ते काय आहे? कारण महाराज त्या पिठामध्ये पाणी काढून असणारं दूध म्हणून दिलं जात होतं. पण एकदा की त्या पवित्र दुधाची असणारी गोडी त्या अश्वत्थाम्याच्या जिभेला लागली. तो म्हणला आई, घरी आला म्हणला आई मला आज दूध दे, म्हणली दूध पाहिजे. सोपं होतं. आईने लगेच असणार काय केलं, पिठामध्ये पाणी घे बाळा, हे दूध आहे. घेतलं महाराज, हे गोड घेतलं तसं फेकून दिला. का बरं? आणि जे खरं दूध आहे त्याची चव जिभेला लागली होती महाराज. आता पिठाच्या दुधाची चव घेणं शक्य नव्हतं महाराज. तसं नामरूपी रसाची एकदा की गोडी जिभेला लागली ना, तर पुन्हा पुन्हा महाराज दुसरे विषय सेवन करण्याचा विषयच येत नाही. रसना येरा रसा विटे येता घोट अधिक हे नामस्मरण जीवनात अधिक जर झालं तर विषयापासून, नाही का, माणूस बरोबर असणारा तो अलिप्त होत जातो. महाराज म्हणतात का या विषयामध्ये जे दुसरे रस आहे याच्यामध्ये तरी काय आज गोड वाटतंय बरं का, आज गोड वाटतं, पण परिणामी विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचे सुख येथे वाटे सुख येथे वाटे गोड. विषयाचं सुख घ्यायला गोड वाटतं, नाही का, परंतु परिणामी पुढे अवघड. आता वेळेस सावध झालं तर बरं, नाहीतर हे जरी नाही झालं तरी दुसरं येईल, हे जरी नाही झालं
आता नामस्मरण केलेलं आहे. हा रस आता नाही घेतला हे जरी नाही कळलं महाराज तो काळ येणार आहे आपल्याला बांधून घेऊन जाईल. काय पुढे महाराज नाही त्या यमासी करुणा त्याला दया नाही महाराज त्याच्या ठिकाणी नाही का मारिती जोडीती तोडीती शेवटी या इतर रसाने मरण महाराज ठरलेलं आहे. हेरा रसा मरण गाठी बरं का. पण हा जो रस आहे भक्तीचा नामस्मरणाचा परमार्थाचा या रसाने संसाराचं बंधन तुटल्या जातं. तुकोबाई तिसऱ्या चरणातून सांगतायत
संसाराच्या बंधनाचे महाराज बंधन तुटतं बरं का. हो, मायेचं बंधन तुटतं. हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ तिने माया जा तुटतील महाराज. म्हणून या रसाची गोडी एकदा लागली की जीवा दुसरा रस घेत नाही. आणि महाराज म्हणतात आमच्या करता हा विठ्ठल याचं नामस्मरण आहार झालेला आहे, अभंगाचं शेवट.
नामाने आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. महाराज म्हणतात हा भगवान परमात्मा त्याचं नाव आमच्या करता आहार झाला. रसना येरा रस विटे घेता घोट अधिकारी. या गुढीपाडवा श्रीरामनवमी निमित्ताने सुरू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह अनेक संतांच्या कृपाशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे हा उत्सव होत असताना या वर्षीची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आदरणीय आप्पा आणि सर्व वजनी मंडळ ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून मला प्राप्त झाली. या ठिकाणी या सेवेत न्यूनते अधिकते सरते करून घ्यावे तुम्हा ते विनंती. सुपायाच्या प्रसादी काही बोललो विनोदे म्हणजे क्षमा करणे संती फोडीला भांडार धान्याचा हा माल मी तो हमाल भारवाही करविली तैसी केली कटकट वाकडी कनीट देव जाणे. या ठिकाणी झालेली चिंतन सेवा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या चरणी पंढरीश भगवान परमात्म्याच्या चरणी ज्ञानोबाई तुकोबांच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करत असताना या ठिकाणी समस्त भजनी मंडळी नेवरगाव विनेकरी दादा आदरणीय आमच्या मावशी आणि सर्वच भजनी मंडळी ग्रामस्थ सर्व वावा एकदा टाळ्या वाजवा बसले सर्वच असणारे भजनी मंडळी आहेत. आदरणीय हार्मोनियम वादक आहे आदरणीय वर्गी महाराज आहेत आणि आपल्या परिसराचं वैभव परिसराचं भूषण युवा कीर्तनकार नाही का अविनाशी महाराज सुंदर असं मृदंगाची साथ केली. महाराज उत्कृष्ट कीर्तनकार आहेत आणि सुंदर गोड असं मृदंग वाजवतात. बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. सुंदर अशी सामूहिक व्यवस्था तुषार मंडप एक आदरणीय आमचे तुषार भाऊ त्यांनी गोड प्रतिध्वनी दिला त्यांना धन्यवाद देतो आणि सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्या संतांनी आपल्याला परमार्थाचा मार्ग दाखवला त्या संतांचं एकदा भजन ज्ञानेश्वर सर्वांनी वरती हात करा वरती हात वा तुकाराम तुकाराम I will